रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुरगुड येथे शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन. कागल तालुक्यातील मुरगुड येथे शिवप्रेमी ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उद्योजक विजय सापळे यांच्या शुभ हस्ते प्राध्यापक आनंदराव कल्याणकर तसेच मालवणच्या उद्योजिका विद्या पॅलिस फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र या विषयावर प्राध्यापक विनय कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेतील दूरदृष्टी आणि सुशासनाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास समीरा जमादार, माया मोरबाळे, रंजना देवडे, नगरसेविका विजयमाला शिंदे, वैशाली गोधडे, नगरसेवक सुनील रणवरे, राहुल शिंदे तसेच शंकर कांबळे, इंजिनियर आकाश दरेकर, गौरव मोर्चे, जॉन्सन बारदेसकर, अमर देवळे आदी उपस्थित होते. यावेळी माजी निवृत्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. समारंभाचे आयोजन शिवभक्त धोंडीराम शिंदे परीट यांच्या पुढाकाराने करण्यात आले. उपस्थितांनी शिवप्रतिमेला वंदन करून अभिवादन केले. भगव्या पताका, भगवे फेटे, भगव्या टोप्या आणि शिवरायांच्या जय जयकाराने परिसर शिवमय झाला होता. दरम्यान नगर परिषदेसमोरील अश्वारूढ पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. यावेळी धोंडीराम परीट यांचा सत्कार करण्यात आला. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. सर्वच मान्यवर आणि इथं जे सगळेच शिवभक्त आहेत, शिवप्रेमी, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. कारण का एवढा मोठा म्हणजे चांगला प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. म्हणजे शिवप्रेमी असणं आपल्या स्वतःसाठी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत शिवप्रेमी असणं खूप गरजेचं आहे. कारण का शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्यासारखा आहे. आपण तो आदर्श ठेवला पाहिजे समोर. आणि काही टिप्स आहेत, 10 टिप्स आहेत आपली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काही टिप्स होत्या, काही गोष्टी त्यांच्या लिडरशिपमधून तुम्हाला मी सांगते. लिडरशिप असणं किती गरजेचं आहे. व्यवस्थापन, त्याबरोबर आत्मविश्वास आणि टीमवर्क असावी, दूरदृष्टी असावी, त्याच्याबरोबर टाईम मॅनेजमेंट असावा, योग्य सहकार्यांची निवड असावी, दीर्घकालीन विचार असावे, त्यापरत शांततेने निर्णय, कुठलाही निर्णय आपण घेत असताना शांततेने निर्णय घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि छोटी सुरुवात म्हणजे आपण छोट्या म्हणजे थेंब, आपण एखादं तळं साठवायचं असेल तर आपण थेंब करून ते तळं साठवतो. तसं काही विचार आपले जर हे करायचे असेल तर ते शांततेत घेणं खूप गरजेचं आहे. आणि छोट्या विचारातून आपण मोठ्या विचाराकडे जाऊ शकतो. हा आदर्श आत्ताच्या जी पिढी आहे, आपण जी पिढी आपण तर लोक सगळे आहोतच, त्याच्याबरोबर तरुण पिढी कशी घडली पाहिजे असे हे आदर्श आपण घेतले पाहिजे शिवाजी महाराजांकडून. आणि त्यांचे आपण अंमलबजावणी तर केलीच पाहिजे. पण हा आईवडिलांचा मोठा सहभाग आहे की तो विचार त्यांच्यापुढं मांडणं खूप गरजेचं आहे. कारण का अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण तो अभ्यास आपण मुलांना देतो, पण ते आपण खरंच अस्तित्वात आणतो का, हा विचार आपण आईवडिलांनी त्यांच्यापुढं मांडणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तो आपण करू, सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि शिवभक्तांची मागणी होती की या ठिकाणी अर्धपुतळा होता जो अण्णाजींच्या काळांमध्येच या ठिकाणी उभारण्यात आला होता. त्याची आता नगरपालिकेमध्ये पूजा होते. तो कुठेतरी चांगल्या ठिकाणी प्रस्थापित करावा, सभागृहामध्ये बसवावा अशी मागणी आहे. त्याबद्दल काय सांगा? नाही, त्याबद्दलची मागणी आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या गोष्टी पण आपण करण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या गोष्टी माझ्याकडून होतील त्या प्रत्येक गोष्ट मी करण्याचा माझा मानस असेल. आणि तो तुमचा जो विचार आहे तो खूपच चांगले आहे आणि आदर्श घेण्यासारखाच आहे. त्याच्यासाठी हा विचार केला जाईल आणि आपण ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळेस त्या गोष्टी होऊ शकतील. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.